चंद्रकांत जाधव गुरुजी आहे. तर मी स्वतः बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 455 मातारामाई महिला मंडळ यांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आज इथे उपस्थितीसाठी आम्हाला हे आमचे बौद्ध गुरुजी उपासक दोघे मिळाले आणि चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छाने करत आहे. तर मी ज्या मान्यवरांना इथे बोलून त्यांनी येऊन त्यांचे स्वागत करायचे. प्रथमतः मी आमचे गट प्रतिनिधी आयुष्यमान सुनीलजी गंभरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. तरी दीपक जाधव यांनी येऊन कांबळे साहेब पुढे शाखा क्रमांक 455 ह्या शाखेचा इतिहास जर बघितला तर आमची शाखा ओरलेम बावडी लाईन इथे माझ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून कार्यरत आहे. आणि तिथे आमचे जयगडकर महादेव जाधव यांनी ओरलेममध्ये राहणारे सगळेच बौद्ध बांधव, त्याचबरोबर लिबर्टी गार्डनमध्ये राहणारे बौद्ध बांधव यांना हाताशी घेऊन ही 455 शाखा घेऊन आले होते. त्यानंतर त्या जागेचं पुनर्बांधणी झाली, झोपडपट्टी गेली आणि बिल्डिंग आल्यामुळे आमची शाखा ही थोडी विखुरली आणि ही ओरलेम या ठिकाणी आली, म्हणजे वळलई विभागामध्ये. आणि वळलई विभागामध्ये आल्यामुळे जे लिबर्टी गार्डनचे सभासद होते ते लिबर्टी गार्डनच्या या ठिकाणी त्यांनी ती शाखा ओपन केली आणि ह्यातले थोडेसे सभासद आमचे कमी झाले. आणि हे काम चालत असताना सभासद हा फक्त कामापुरता येतो, पण होणारे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही. आणि असंच होत असताना ओरलेमच्या या ठिकाणी सुद्धा SRAची स्कीम आल्यामुळे आमचे संपूर्ण सभासद विरार, वसई, गोराई, चारकोप अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे आमचे सभासद गेलेले आहेत. आजचा जो आमची ही शाखा कुठे डळमळत होती त्याला चांगलं असं मार्गदर्शन आमच्या गटप्रतिनिधींनी करून ही शाखा पुनर्जीवित केलेली आहे. मी त्यांना नेहमी या गोष्टीचं त्यांचं मोठेपणा करून मी त्यांना नेहमी सांगत असतो. आज हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला सकाळपासून ह्याचं नियोजन आम्ही फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू केलेलं. कारण ही सभासद जी आहेत ज्यावेळेस बैठक लावतो त्यावेळेस 5 कार्यकर्ते हे नेहमी असतातच, पण सभासद जे आहेत आज माझा भाऊ आला, उद्या माझी वहिनी आली, असा हा कार्यक्रम आम्ही इथपर्यंत आणलेला आहे. जुने जे कार्यकर्ते होते आम्हाला न सांगता रिटायर झाल्याच्या नंतर ते आपल्या गावी जाऊन राहिले आहेत. त्याच्यातूनच आम्ही आमच्याच सभासदातून कार्यपद नवीन निर्माण करून 2015पासून आम्ही जयंती म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा या आमच्या वेड्यावाकड्या वागण्यातून आम्ही करत चाललो आहे. आणि ह्याला मार्गदर्शन आमचे गटप्रतिनिधी नेहमी देत असतात. आम्ही नेहमी कार्यक्रम फक्त मिरवणूक काढणे, छोटासा महिलांसाठी छोटासा कार्यक्रम करणे एवढाच असतो, सकाळी बुद्धपूजा पाठ. पण आम्ही यावेळेस असा निर्णय घेतलेला की आम्ही का नाही आमच्या सभासदांना थोडंसं मार्गदर्शन करूया. म्हणून चंद्रकांत जाधव गुरुजी यांच्याशी थोडीशी चर्चा केलेली की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्हाला वेळ द्या. पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. मी म्हणालो होतो आमचे सभासद भरपूर आहेत आणि चांगला तुम्हाला प्रोत्साहन मिळेल त्यांच्यासमोर बोलताना. पण काही कारणास्तव सकाळपासून जो कार्यक्रम चालू केलेला आहे त्या अर्धे लोक जे विरार, वसई या ठिकाणी राहणारे लोक ते निघून गेलेले आहेत.
आणि चंद्रकांत गुरुजींच्या मार्गदर्शनानेच योगेश कांबळे गुरुजी आम्हाला लाभले. ते म्हणाले आम्ही तुमच्याकडे 4 वाजेपर्यंत येऊ. 4 ते 5 हा आमचा कार्यक्रम असेल. कारण प्रत्येक शाखेमध्ये आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम चांगल्या थाटामाटात सुरू असतो आणि हे चांगले वक्ते आणि परत धम्मगुरू हे आपल्या शाखेत असले पाहिजेत. तरी पण त्यांनी आम्हाला वेळेत वेळ काढून आज जो हा मोलाचा असा आंबेडकरांचे विचार आम्हाला दिले त्याबद्दल दोन्ही धम्मगुरूंना मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. बोलायला मी काय मोठा वक्ता नाही आहे, पण एवढंच मी बोलेन की प्रत्येक सभासदांनी आपली जबाबदारी समजून आपण वर्षातून हा जो एक कार्यक्रम करतो त्याला सकाळी आपण 9 वाजताचा कार्यक्रम ते 7चा कार्यक्रम आपण म्हणालो होतो संध्याकाळी 7पर्यंत प्रत्येकाने तो वेळ द्यावा असं प्रत्येक बैठकीला आम्ही त्या सभासदांना महिलांना सांगत आलेलो आहे. पण त्याच्यातच काही ना काय कामकाज निघतं आहे. आमचे खजिनदार आणि आमचे संदेशवाहक यांचे बंधू आहेत. त्यांच्या घरी पण एक दुःखद घटना घडली असल्या कारणास्तव ते पण इथे उपस्थित राहिलेले नाहीत. तरीसुद्धा हा जो संपूर्ण कार्यक्रम ज्या सभासदांनी चांगला असा आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा सुफल संपूर्ण करण्याचा जो कार्यकर्त्यांनी सभासदांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण सभासदांचं पण आभार मानतो आणि माझं हे बोलणं इथेच थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम. आणि त्या शाखा सुरू झाल्यापासून आमचे उपाध्यक्ष हे एक जुने असे आमचे सभासद आहेत या शाखेचे आणि आमचे दिलीप कदम हे सुद्धा जुने असे सभासद आहेत. तर मी विनंती करेन आनंद कांबळे साहेबांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकाली तथागत भगवान गौतम बुद्ध भारताचे घटनाकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर शाखा क्रमांक 455 या शाखेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी सभा